तर निवडणूक आयोगाने घातलेल्या 72 तासांच्या प्रचारबंदीवर योगी आदित्यनाथ यांनी अफलातून मार्ग शोधून काढलाय। ते सरळ बजरंग बलीला शरण गेलेत। काय हा प्रकार आपण पाहूयात। योगींकडून हनुमान चालीसाचं पठण, प्रचारबंदीवर योगींनी शोधला मार्ग, आचारसंहितेचं उल्लंघन केलं नसल्याचाही दावा। लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान सेतू मंदिर गाठलं आणि हनुमान चालीसाचं पठण केलं। आता तुम्हाला वाटलं असेल योगी भाजपच्या विजयासाठी बजरंग बलीला शरण गेले असावेत, मात्र तसं नाही। निवडणूक आयोगाने घातलेल्या 72 तासांच्या प्रचारबंदीवर योगींनी हा मार्ग काढलाय। मेरठमध्ये केलेल्या वक्तव्यावरूनच निवडणूक आयोगाने त्यांच्यावर प्रचारबंदी घातली आहे। बजरंग बलीवर आपली अतूट श्रद्धा असल्याचं दाखवून देण्याचा योगींचा प्रयत्न आहे। योगींनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपल्या वक्तव्याचं जोरदार समर्थन केलंय। बसपा सुप्रीमो मायावतींच्या भाषणानंतर एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे वक्तव्य केल्याचं या पत्रात म्हटलंय। आचारसंहितेचं उल्लंघन केलं नसल्याचा दावाही त्यांनी या पत्रातून केलाय। योगींनी निवडणूक आयोगाच्या कारवाईच्या विरोधासाठी आध्यात्मिक मार्ग निवडलाय। सध्या याची जोरदार चर्चा देशाच्या राजकारणात रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।